हिंदीमध्ये, हे इथे शक्य होते, मुंबईत होतं. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मग ही जर नाही, मग तुम्ही म्हणता सक्ती पण नाही करायची, मग खळ्ळखटाकचं पण समर्थन नाही, हे कसं बघायचं? ह्याच्याकडे कसं डील करायचं? नाही, याच्यामध्ये माझं म्हणणं तेच आहे की कायद्याच्या चौकटीत जे असेल ना, म्हणजे जर पोलीस जर कारवाई करणार असतील किंवा RTO जर कारवाई करणार असेल किंवा कुठल्याही आस्थापना जर कारवाई करणार असतील तर त्या सक्तीला अर्थ आहे. पण जर कुणीतरी हातात कायदा घेऊन जर कुणाची तरी थोबाडं फोडली तर ते मला मान्य नाही. यातलं काही विरोध तर त्या सक्ती विरोधात की आम्ही रिक्षा पण चालवणार आणि मराठी पण बोलणार नाही. माझ्याकडे हा चॉईस आहे की मी त्या रिक्षात बसणार नाही. ह्या पद्धतीने सुद्धा गोष्टी होऊ शकतात ना, की मी ठरवलं की तुम्ही जर नाही, चिन्मय सुमित्रांना शक्य आहे, पण बाकीच्या सर्वसामान्य माणसाला कसं शक्य? पण नाही, ज्यांना शक्य आहे ते पण नाही करत असं, हा विचारच नाही होत. कारण मला वाटतं की मग भाषेच्या बाबतीत मग काहीच नाही करता येणार. आता मगाशी जो मी मुद्दा मांडला होता, म्हणजे आपण सुरुवात केली, तुम्ही म्हणालात की आपण याच्याबद्दल नंतर बोलूया असं. शाळांमध्ये, महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये मराठी यावी, म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण मराठीची ओळख करून देऊ शकतो मुलांची, त्यांना लळा लावू शकतो भाषेचा. तर महाराष्ट्रामध्ये शाळा ही सगळ्यात पहिली गोष्ट असेल. आता ही जी सगळी उत्तर भारतीय मंडळी आहेत ती कुठल्या तरी शाळेत कधीतरी गेली असतील, महानगरपालिकेच्याच शाळांमध्ये जास्त करून गेली असतील, सरकारी शाळांमध्ये गेली असतील. तिथे पण त्यांना मराठीचा लळा नाही लागला, कारण त्यांना मराठी कंपल्सरीच नव्हती. तिथे मराठी त्यांना शिकवलीच गेली नाही. जर असं झालं असतं की प्रार्थना त्या शाळेमधली मराठीत आहे, मराठी गाणी वाजवली जात आहेत, तर कदाचित त्यांना लागला असता लिपताळा त्या भाषेचा. लागला, म्हणजे मला हिंदी मला खूप आवडते, माझं BA हिंदीतलं आहे. बरं, मला खूप आवडते ती भाषा. त्याच्यातले काव्यशास्त्र विनोदासकट मला हिंदी अतिशय आवडणारी भाषा आहे. पण म्हणून मी मराठीला तोडू नाही शकत ना. बिलकुल. किंवा मराठीवरती माझं प्रेम कमी आहे म्हणून मी हिंदी शिकले असंही नाही आहे. भाषा भाषा आहे, त्याला आपण त्याच्याच सारखं बघूया. ते कुठलं राजकारण करायचा मुद्दा नाही आहे भाषा हा. तर आपल्याकडे असं आहे की जर मराठी कंपल्सरी केली शाळेमध्ये, तर कित्येक शाळा अशा आहेत, त्या शाळांना काय सांगितलं की जर तुम्ही मराठी शिकवली नाही तर तुम्हाला 1,00,000 रुपये तुम्हाला दंड होईल. आता त्या शाळेच्या नर्सरीची फीच 60,000 रुपये असेल. त्या लोकांना तुम्हाला वर्षाला 1,00,000 रुपये तुमच्या तोंडावरती फेकणं, एका विद्यार्थ्याची फी, त्याला तुम्हाला 1,00,000 रुपये देणं काय कठीण आहे? ते ती फी देतील, पण तो दंड भरतील 1,00,000 रुपये, पण ते मराठी शिकवणार नाहीत. अशी मुजोरी जेव्हा संस्थाचालक करतात त्यांना कुठली सक्ती तुम्ही करताय? पण मग मोठे मोठे आज अनेक इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, त्यांच्याबद्दल नेहमी विषय निघतो. काही शाळांमध्ये शिकवली जाते, काही शाळांमध्ये अगदीच त्याला तुम्ही म्हणता तसं. तुम्ही तर 60,000 फीसची गोष्ट करतात, 10-10 लाख फीज असणाऱ्या काही इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, त्यांच्यासाठी 1,00,000चा दंड काय मोठी गोष्ट आहे? नाहीच आहे. पण त्यांच्या विरुद्ध काही तिथे, म्हणजे परत एकदा की त्यांच्या विरुद्धानं आंदोलनं होत आहेत, त्यांच्या विरुद्धानं कुठलं पॉलिटिकल आंदोलन केलं जातं किंवा त्यांना कोणी जाब विचारतोय असं तर होताना दिसत नाही. त्यामुळे या सर्वसामान्य रिक्षा टॅक्सी चालकांना, ज्यांची हातावर पोट त्यांना न्याय वेगळा आणि मग यांना वेगळा न्याय, असा करून तर सक्ती मराठीचं प्रेम निर्माण होणार नाही ना. नाही, न्याय वेगळा याचं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की सक्ती वेगळीच पाहिजे. सक्ती वेगळी अशा पद्धतीने, जसं आता शाळांचं आपण उदाहरण म्हटलं की ह्या लोकांना जर तुम्ही सांगितलं की तुम्हाला ह्या परवानग्याच मिळणार नाहीत, तर कदाचित ते लोक ह्या भाषेच्या बद्दलचा वेगळा विचार करतील. असं वाटतं. म्हणजे आमचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामधला हा मुख्य मुद्दा होता की इकडच्या सर्व शाळांमध्ये मराठी आणि बरं, दुसरी गोष्ट मी अशी सांगते, मी माझ्या परिवारापुरतं बोलते, माझ्या कुटुंबाबद्दल बोलते. माझी आई, तिचं माहेर कर्नाटकामध्ये आहे, धारवाडमध्ये आहे. तर धारवाड, बेळगाव ह्या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी लोक मराठी जाणणारे आहेत, मराठी बोलणारे आहेत. पाट्यासुद्धा या कन्नड, मराठी, इंग्लिश अशा पाट्या त्या शहरामध्ये असायच्या. माझ्या आईचं शिक्षण सगळं मराठी माध्यमात झालं. त्यावेळेला तिला कन्नड भाषा शिकायला लागली नव्हती, कारण तो त्यांच्या करिक्युलमचा भागच नव्हता. पण जेव्हा माझी मावस भावंड शाळेमध्ये गेली, म्हणजे पुढची पिढी, त्यावेळेला कन्नड ही कंपल्सरी झाली शाळांमध्ये. आणि त्याला माझ्या मावशांनी आणि माझ्या आईंनी पाठिंबा दिला की तुम्ही जर ह्याच राज्यात राहणार आहात तर तुम्हाला इथली भाषा बोलता वाचायला यायला हवी. ह्याला मागच्या पिढीने साथ दिली होती.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा दुटप्पीपणा माझ्या तरी घरात नाही आहे, माझ्या कुटुंबामध्ये नाही आहे. आज जर माझ्या घरातली मुलं गुजरातमध्ये गेली आणि त्यांनी त्यांचं करिअर जर तिथे सुरू केलं, तर मला असं वाटतं की त्यांना जेव्हा मुलं होतील तेव्हा मी हा हट्ट धरणार नाही की त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं, बिलकुल. जर ती गुजरातमध्ये राहणार असतील तर. कारण त्यांची मातृभाषा मराठी आहे असा मी नाही हट्ट धरणार, जरी मी मराठी भाषेतली चळवळीतली कार्यकर्ती असली तरी सुद्धा. बिलकुल. त्यावेळेला मी असं म्हणेन की त्यांना गुजराती आली पाहिजे, त्यांनी गुजरातीत शिकलं पाहिजे, असंच म्हणेन मी तेव्हा. तर हे जे आहे, एक तर मला एक गोष्ट कळत नाही की भाषा ही इतकी प्रवाही गोष्ट आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला इतके बांध घालायचे सगळीकडे, हे मला नाही कळत. आणि दुसरीकडे असं वाटतं की खरंच आपण फार गृहीत धरली आपली भाषा, बोलली गेली तर गेली, नाही तर नाही. म्हणजे कित्येकदा मी हे बघते की कित्येक म्हणजे पवारांच्या शाळा आहेत, विखे पाटलांच्या शाळा आहेत, ह्या शाळांमध्ये मधल्या सुट्टीमध्ये मराठी बोललात आपसामध्ये तर दंड होईल असं सांगतात. हो. मग तुम्ही फक्त आडनावानेच मराठी राहणार का? हे फार दुर्दैवी आहे. जशी अशी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मोहीम केली, तशी शाळांनी पण मोहीम करावी असं तुम्हाला वाटतं की जसं आता- शाळांसाठी केलीच पाहिजे. कारण माझं तर म्हणणंच असं आहे की अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा, तुम्हाला ऐकून हे आश्चर्य वाटेल की आत्तापर्यंत असं होतं की एक जर म्हणजे बालमोहन सारखी शाळा असेल किंवा आमची पार्ले टिळकसारखी शाळा असेल, ह्या संस्थांच्या ज्या बालवाड्या होत्या त्याचे 3 वर्ग इंग्रजीचे असायचे, 3 वर्ग मराठीचे असायचे. आता 5 वर्ग हे इंग्रजीचे असतात आणि एक फक्त ती आता ठेवायचीच आहे, म्हणून ती मराठी माध्यमासाठीची बालवाडी टिकते. आता मोठ्या शाळेमध्ये पहिलीमध्ये कुठून ॲडमिशन्स होणार? बालवाडीतून होणार. जेव्हा मुलं शिकायला येतात तेव्हाच त्यांना सांगितलं जातं, अहो पण आमच्याकडे फियाज कमीच आहेत इंग्रजी शाळेच्या, इंग्रजी SSC शाळेच्या, मग कशाला घालताय मराठी शाळेत? असं कित्येक संस्थाचालकच करतात. बरं, ह्या जागा तुम्हाला जेव्हा मिळाल्या होत्या शाळांसाठी, तेव्हा काही कुणाला स्वप्न पडली नव्हती की इथे इंग्रजी शाळा होणार आहेत पुढे म्हणून. त्या शाळांसाठी ज्या जमिनी दिल्या गेल्या त्या मराठी शाळांसाठी दिल्या गेलेल्या जमिनी आहेत. त्याच्यावरती तुम्ही आता हा व्यापार उदीम सुरू केलेला आहे शाळांचा. आणि मग नुसती इंग्रजी SSC नको आहे तुम्हाला, आता ICSE पाहिजे, CBSE पाहिजे, IG बोर्ड सगळे झालेत, IG बोर्ड पाहिजे. आणि मग ती मराठी आता ती टिकवून ठेवायला लागते, कारण ती जर अगदीच नाहीशी जर केली, म्हणजे ते असं असतं ना की आपल्याला जर एखादं झाड मारायचं असेल तर ते जीवहत्येचं पाप नको असतं, आपल्याला पापाला घाबरतो ना आपण, तर मग आपण काय करायचं, पोषण बंद करायचं, मग ते आपोआप मरेल. पण हा झाला एक. पण पालकांचा एवढा तर इंग्रजी माध्यमांकडे की अनेक पालकांना वाटतं की आपल्या मुलांना जगाची भाषा कळावी, त्यांनी शिकावं. एखादा विषय असायला कोणाची हरकत नाही आहे की मराठी म्हणून शिकावं, असं अनेक पालकांना वाटतं की शाळेत एक विषय मराठी असावा, त्याचा ते हिरिरीने समर्थनही करतील. पण मुलाने CBSE बोर्डात शिकावं किंवा ICSE बोर्डात शिकावं हे वाटण्यात गैर काय? बरं, मराठी शिकावं याच्यासाठी हिरिरीने पाठिंबा देतील असं करत नाहीत हं पालक. आहेत माझ्या परिचयातले आहेत काय नाही पालक की नाही, ज्यांना- फार कमी आहेत ते. कारण तुमच्या परिचयातले असतील, माझ्या कार्यक्षेत्रात मला त्यांच्याशी सतत डील करायला लागतं. त्याच्यामुळे कित्येक पालक असे आहेत, ते म्हणतात अहो मराठीपेक्षा संस्कृत स्कोरिंग आहे, त्याच्यापेक्षा आम्ही संस्कृतला पाठिंबा देऊ पण मराठीला देणार नाही. अच्छा. हां, अशा पालकांची संख्या जास्त आहे. मराठी फारच अनस्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि मराठी बोलून फारसं काही साध्य होत नाही आयुष्यात असं समजणारे पालकच आत्ता महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत. तो मुद्दा वेगळा आहे, त्याच्यासाठी काय करायचं ते फार मोठं चॅलेंज आहे, आव्हान आहे खूप मोठं ते. म्हणजे तिथे आलं की मला असं होतं की मराठी कशी विकावी असं होऊन बंद पडते मी. आय स्टॉप फंक्शनिंग असं इंग्रजीमध्ये जर सोप्या सांगायचं तर असं होतं. पण जसं आत्ता तुम्ही म्हणालात, तुम्हीच ते वाक्य म्हणालात की मग जगाची भाषा ही फक्त एक विषय म्हणून का नको, ते माध्यम का असावं शिक्षणाचं. इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकावी आणि बाकीचं जे सगळं ज्ञान संपादन करायचं आहे ते आपल्या मातृभाषेत असावं असं का नाही. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की जगाची भाषा आहे इंग्रजी म्हणून ते माध्यम व्हावं आणि मराठी ही एक फक्त भाषा म्हणून शिकावी, तर मी असा प्रश्न करते की तसं उलट का नाही होऊ. बरोबर आहे.
बरोबर. कारण मुळात इंग्रजीचं जे हे मार्केटिंग झालेलं आहे की ती जागतिक भाषा आहे. ती जागतिक भाषा आहे का? तर मला असं वाटतं की माझा मुलगा मराठी माध्यमात शिकला पूर्णपणे. आता तो पियानिस्ट आहे आणि आता तो 29 वर्षाचा आहे. तर मी माझी मुलं असं जेव्हा म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की माझी लहान मुलं आहेत. माझी खूप मोठी मुलं आहेत. आता त्याच्यावरून पण ट्रोल करू शकतात लोक, अहो तुमचा मुलगा 29 वर्षाचा आहे तर त्यांच्या कहाण्या नका सांगू, असंही म्हणतात. पण तो जेव्हा लंडन स्कूल ऑफ म्युझिकच्या परीक्षा देत होता पियानोच्या,